रावणादी महाबलाढ्य दैत्यांच्या पापकर्मामुळं समस्त पृथ्वीवरील जीव, विशेषतः साधुजन अत्यंत त्रासून गेले आणि समस्त देवतांसह एकत्र बसून विचार करू लागले की प्रभू आता कुठं सापडतील, त्यांची भेट कोणत्या स्थानावर होईल. त्यावर कुणी म्हणालं आपण वैकुंठलोकी जाऊ, कोणी म्हणालं क्षीरसागरी प्रभू भेटतील. या सर्वांना भगवंताच्या भेटीची तीव्रतम ओढ लागली आणि आता भगवंतांची भेट होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचं नाही असा दृढनिश्चय या सर्वांनी केला. आदिगुरु भगवान शंकरही याच समुदायात होते. प्रभू भेटीसाठी आतुर झालेल्या समुदायाला सद्गुरु रूपानी मार्गदर्शन करताना महेश्वर म्हणतात, हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होही मैं जाना, दे सकाल दिसी बिदिसी हूँ माही, कहूँ सो कहाँ जहाँ प्रभू नाही. अर्थात माझा तर असा अनुभव आहे की भगवान सर्व ठिकाणी समान रूपाने व्यापक आहेत. प्रेमाने ते प्रगट होतात. देश, काल, दिशा, विदिशा यापैकी अशी जागा कुठे आहे सांगा ज्या ठिकाणी प्रभू नाहीत. प्रभू चराचरात व्याप्त असूनही सर्वांपासून अलिप्त, विरक्त आहेत. कशातही ते आसक्त नाहीत. अग्नी जसा अव्यक्त रूपाने सर्वत्र उपस्थित आहे, पण त्याच्या प्रत्यक्ष प्रगटीकरणासाठी मात्र जसा आरणी मंथनादी साधनांचा वापर करून त्याला प्रगट केलं जातं, तसं प्रेमाच्या सहाय्याने प्रभू प्रगट होतात. समस्त संत मंडळींच्या जीवनचरित्रावरून देखील महादेवांचे हेच बोल प्रमाणित होतात. भंडारा डोंगरावर पांडुरंगाच्या नामात बुडून जाणाऱ्या तुकाराम महाराजांना भगवंत भेटले, तर संत जनाबाईंना नामदेवजी महाराजांच्या घरी सेवा चाकरी करताना प्रत्ययाला आले. अगदी अलीकडच्या काळात गोंदवल्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले सोडून नैमिषारण्यात निघाले म्हणून श्री सीतारामांच्या डोळ्यातून घळघळ ओघळलेले अश्रू उपस्थित लोकांनी प्रत्यक्ष पाहिले आहेत. एवढंच नव्हे तर घरातल्या मोठ्या प्रेमाच्या व्यक्तीला जाऊ नको म्हणून लहान मुलांनी रडून गोंधळ घालावा आणि त्याच्या प्रेमापोटी त्या व्यक्तीनेही नाही जात बरं असं म्हणून प्रेमाने समजूत काढून जाणं रद्द करावं आणि मग ते मूल त्या आनंदात पुन्हा हस्तखेळतं व्हावं. अगदी तसंच श्री गोंदवलेकर महाराजांनी रामरायांचे अश्रू पुसून, तुझी इच्छा नाही ना रामा, मग मी नाही जात असं प्रेमाने सांगितल्यावर ते अश्रू थांबून पुन्हा तिथे चैतन्यमयी वातावरण निर्माण झालं. याही प्रसंगावरून भगवंत केवळ प्रेमानेच वश होतो हेच एक सूत्र हाती येतं ना. समस्त जगाचं भरणपोषण करणारा परमात्मा जसा यशोदेच्या प्रेमाला वश होऊन तिच्या हातचं लोणी प्रेमाने खातो, तसाच अगदी आपल्या सुदामा भक्ताच्या प्रिय मित्राच्या पुरचुंडीतले पोहेसुद्धा प्रेमाने खातो. प्रेम हाच एक विश्वाला आणि विश्वनाथाला जिंकण्याचा मार्ग आहे. म्हणून संत म्हणतात, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी.